हा स्पाय रोबोट सज्ज झालाय देशाच्या शत्रूंची हेरगिरी करण्यासाठी, त्यांचे फोटो काढून सुरक्षा यंत्रणांना पाठवण्यासाठी, शत्रूला नामोहरम करण्यासाठी आणि तो बनवलाय भंडारा जिल्ह्यातल्या पवनी या गावातल्या 10वीच्या पोरांनी। ना कम्प्युटरचं ज्ञान, ना कोणतंही ट्रेनिंग आणि ना एक्सपिरियन्स। या पोरांनी हा रोबोट आपल्या पॉकेट मनीतून बनवलाय। रोबोटिक्स मध्ये आम्ही एज्युकेशन नव्हतं घेतलं किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कोणत्याही टेक्नॉलॉजीचे आम्हाला एज्युकेशन नव्हतं। हळूहळू आमचा याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि आम्ही याच्याबद्दल काही बुक्स वाचल्या, तर त्याच्यामधून आम्हाला जो बेसिक नॉलेज भेटला, जे आमच्या सिलेबसमध्येच्या बुक्समध्ये काही डायग्राम्स होते आणि काही एक्सपेरिमेंट्स होते, त्याच्यावरून आम्हाला कन्सिडर झालं की आपणही काही बनवू शकतो। म्हणून आम्ही याच्यामध्ये कॅम्प्युटरचं नॉलेज नसतानाही आम्ही कॅम्प्युटरचे काही सॉफ्टवेअर्स किंवा ॲप्लिकेशनचा यूज केला आणि त्याच्यापासून एक रोबोट बनवला। हा रोबोट इंडिपेंडंट आहे, म्हणजे स्वयंपूर्ण अशासाठी कारण या स्पाय रोबोटला एकदा चार्ज केलं की तो थांबत नाही, कारण वीज निर्मितीची सर्व उपकरणं यामध्ये बसवण्यात आली आहेत। याच्यामध्ये जे पॉवर सोर्स आहे हा इलेक्ट्रिसिटी थ्रू स्वतः चार्ज होऊ शकतो। तसंच याला इलेक्ट्रिसिटी न भेटलं तर सोलर प्लेट पासून इलेक्ट्रिसिटी घेऊ शकतो आणि त्याचं 240 वॉट मध्ये प्रोडक्शन करू शकतो। याच्यामध्ये 4 व्हील्स आहेत, तर त्याच्यामध्ये 2 व्हील्स हे वर्क करतात ना, 2 व्हील्स हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करून अजून बॅटरी सेव्ह करतात, चार्ज करतात। स्वतःवर डिपेंड राहू शकतो आणि याला इलेक्ट्रिसिटीची काही प्रॉब्लेम येऊ शकणार नाही। असा रोबोट तयार करण्याची कल्पना सुचली ती मुंबईवरच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यामुळे। बॉम्बे बॉम्बस्फोट ताज हॉटेलमध्ये जो हल्ला झाला होता, जास्त रूम्स असल्यावर तिथे सैनिक पाहू शकत नाही की समोर काय आहे, म्हणून हा रोबोट तिथे जाऊन त्यांच्या फोटोग्राफी घेऊ शकतो आणि त्या फोटोग्राफी वायफाय थ्रू आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी थ्रू पाठवू शकतो। ह्या फोटोग्राफ्स 48 आवर हवेत ट्रान्समिट होतात। नंतर जर त्यांना त्यांचं लोकेशन न भेटल्यास ह्या फोटोग्राफ्स वेबसाईटवर अपलोड होऊ शकतात। रोबोटिक्स टेक्नॉलॉजीवर देशासह जगभरात जोरदार रिसर्च सुरू आहे। दिवसेंदिवस दहशतवादी हल्ल्यांची आव्हानं आणखी कठीण होत चालली आहेत। अशा काळात आपल्याला गरज आहे ती अशाच वेगळा विचार करणाऱ्या मुलांची, पण या मुलांना हवी आहे पाठीवर शाबासकीची थाप। दीपेंद्र गोस्वामीसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा भंडारा।